ऐका हा शेवट अभंगमाला झाली, तुर्या हेच आली प्रत्ययागा. तुर्या तेची उन्मनी, क्षर ते अक्षर, निर्गुण साकार ऐसे देखा. देह ते विदेह, महाकारण ब्रह्म, हे निश्चयाचे वर्म ऐसे जाणा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञानविज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक 27 आणि माऊलींनी या श्लोकावर ज्ञानेश्वरी 7व्या अध्यायामध्ये 171 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत, सर्वभूतानि सम्मोह सर्गे यान्ति परंतप. अर्थात इच्छा आणि द्वेष यांच्या द्वंद्वातून संमोहित होऊन जीव जन्माला येतात. अर्थातच वासना शिल्लक आहेत, त्याची पूर्तता करण्याकरता जीवाला जन्माला यावंच लागतं. जीव, संत आणि भगवंत या पृथ्वीतळावर येताना तिन्हींचे वेगवेगळे कारण आहेत महाराज. जीवाला कर्म शिल्लक आहे, कर्मफळ शिल्लक आहे, ते भोगण्याकरता यावंच लागतं. मी येत नाही वगैरे म्हणण्याचे अधिकार जीवाच्या ठिकाणी नाहीत. अगा कर्मे जे उरावे तई तिहे सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. देह धारण करून जीवाला या पृथ्वीतळावर यावंच लागतं. संत येतात, स्वतःहून येतात. बुडते हे जग न देखवे डोळा, मनोनी कळवळा येतसे. किंवा कबीर महाराज म्हणतात की सुखिया सब संसार है, खावे और सोवे, दुखिया एक कबीर है, जागो और रोवे. सामान्यांना जगाशी तितकंसं काही घेणे देणं नसतं, परंतु जगात जेव्हा अधपतन सुरू होतं, जगाचं अधर्म वाढीला लागतो, दुष्ट प्रवृत्तीचे लोक वाढतात, त्यावेळेस संत स्वतःहून येतात. बुडते हे जग न देखवे डोळा, मनोने कडवळा येतसे. किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. भगवंताचा परिचय करून देण्याकरता आणि सद्भावना वाढीला लावण्याकरता भगवंत अवतारित होत असतात, संत अवतारित होत असतात. भगवंताला मात्र आणावं लागतं, त्याची विनवणी करावी लागते की बाबा संतांच्या कार्यानं दुरुस्त न होणाऱ्या गाड्या आता पृथ्वीतलावर आहेत. संतांच्या उपदेशाचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. जसं की रावण, नारद मुनींनी सांगितलं सोडून दे, नाही ऐकलं. भावांनी सांगितलं सोडून दे, नाही ऐकलं. पत्नीनं सांगितलं सोडून दे, नाही ऐकलं. अशा केसेस दुरुस्त करण्यापेक्षा नष्ट करण्याकरता भगवंत येतात. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी. डायरेक्ट नाश करून टाकतो यांना दुर्जनांचा. कारण टेस्टिंग झालेली राहते, संतांच्या उपदेशानं त्यांच्यावर परिणाम झालेला नसतो. संतांचं कार्य काय हो, फक्त जे खळांची व्यंकटी सांडो. खड मरो असं संतांनी कधीच म्हटलेलं नाही किंवा अपेक्षित केलेलं नाही. त्या दुर्जन मरण्यापेक्षा त्यातला दुर्गुण जो आहे तो निघून जावा. आणि एकदा दुर्जनातला दुर्गुण निघून गेला की तो हरिभक्त पारायणच महाराज. विंचू त्याची नांगी आहे तोपर्यंत विषारी आहे, घातक आहे. नांगी एकदा ठेचून काढली की विंचू सुद्धा हरिभक्त पारायणच होऊन जातो, काही उपद्रव नसतो महाराज त्याचा. तसं जीवाला मात्र आपले कर्मफळ शिल्लक आहे, ते भोगण्याकरता पृथ्वी तळावर यावंच लागतं. भगवंत सांगतात की या मोहित झाल्यामुळं, वासना शिल्लक असल्यामुळं जीव
मोहातून जन्म घेतात. म्हणजे जन्मतो ते इच्छा घेऊनच जन्मत असतो आणि इच्छांची पूर्तता करत करत कधी आयुष्य संपतं त्याचं त्यालाही कळत नाही महाराज. इच्छांची पूर्तता करत असताना, कर्मफळ भोगत असताना पुन्हा नव्यानं कर्मफळ निर्माण करतो, कारण त्याच्या ठिकाणी अज्ञान असतं. त्याला याची कल्पना नसते की आपण जे करतो आहे त्याचं पुन्हा कर्मफळ तयार होत आहे आणि ते भोगायला पुन्हा आपल्याला या पृथ्वी तळावर यावं लागणार आहे, या मृत्यूलोकामध्ये यावं लागणार आहे, या गर्भाच्या यातना सहन करून पुन्हा जीवन घ्यावं लागणार आहे, या 84 लक्ष योनीमध्ये फरफटत आपल्याला जावं लागणार आहे. याची गंभीरता जीवाच्या ठिकाणी नसते. त्याला कारण आहे फक्त अज्ञान. तेच अज्ञान दूर झालं, ज्ञान प्रकट झालं की स्वस्वरूप जाणवतं. मी कोण आहे, कशा करता आलो, काय करायला पाहिजे, कुठं जायचं आहे, या सगळ्या प्रश्नांची उकल स्वस्वरूपाची जाणीव झाली की जीवाच्या ठिकाणी होत असतं. आणि एकदा स्वस्वरूप कळालं, स्वतःचं अस्तित्व कळालं की भगवंताशी तो इतका एकरूप होतो की आपलं अस्तित्वही त्याच्या ठिकाणी समर्पित करून अद्वैत भावानं तो जीवन जगत असतो. भूतमात्रांच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी त्याचा दुजा भाव नसतोच. जे करल ते कृती म्हणून दुसऱ्याकरता दिसेल, पण हेतू मात्र ते सर्व एकच त्या परमात्म्याकरता असेल. या भावनेनं तो सर्व कार्य करत राहतो. म्हणून द्वंद्वांना मोहित झालेल्या मनुष्यांना असं वाटतं की भगवंत प्राकृत शक्तीनं निर्माण झाले आहे, परंतु नाही. या सगळ्यांचे करता करविता भगवंत आहेत. याचा हिशोब सगळा त्यांच्याकडे असतो. ते फक्त योजना करतात. करायचं आहे जीवाला, परंतु निमित्त होऊन करायचं आहे, कर्त्याच्या भूमिकेतून नाही. हे माझं, हे पुरुष, हे स्त्री, तो माझा मुलगा, ही पत्नी, हे संपत्ती, हे सगळं मी आणि पुन्हा हव्यास, मोह, अजून मला हे पाहिजे, अजून मला ते मिळवायचं आहे. इदमाद्य मया लब्धम इमं प्राप्स्य मनोरथम इदमस्ति इदमपि मे भविष्यति पुनर्धनम. भविष्यामध्ये मला खूप मोठा श्रीमंत व्हायचा आहे. अरे पण ते सगळं इथंच टाकून जायचं आहे, याच्याकडे तो विचार करायलाच तयार नसतो महाराज. माहीत असूनही तो विचार डोक्यामध्ये सुद्धा शिरकाव होऊ देत नाही. अर्थात त्याला कारण मायाशक्ती आहे. मायेनं झपाटल्यामुळं स्वस्वरूपाचा त्याला विसर पडतो आणि त्यामुळे भगवंतापासून तो अंतरतो. भगवंतानं त्याच्यामध्ये अंतर निर्माण होतं. या श्लोकावर भाष्य करताना माऊली 7वा अध्याय ज्ञानेश्वरी 171 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, तेने भूते भांबावली म्हणून या संसाराच्या आडवा माझी पडिली. मग महादुःख घेतली दांडेवरी. अर्थात या भ्रमित अवस्थेमुळं, ज्ञानाच्या अभावामुळं जीव भरकटत जातो आणि एकदा भ्रमित झाला, मायेच्या कचाट्यात सापडला. मायेचं प्रभुत्व जर जीवावर झालं तर घडतं काय, तर तेने भूते भांबावली, भ्रमष्ट होतात. म्हणून या संसाराच्या आडवा माझी पडिली. मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. अर्थात त्या योगे प्राणी मात्र भांबावलेल्या अवस्थेत संसाररूपी अरण्यात पडतात आणि मग त्यांना संकल्प विकल्परूपी काटे त्या जीवनामध्ये पसरलेले असल्यामुळं, कुमार्गाच्या आडवाटेवर पसरलेले असल्यामुळे महादुःखाच्या दांडक्यानं त्यांना सपासप मारलं जातं. सांगायचं तात्पर्य हेच आहे की आयुष्य संपूर्ण दुःखमय होऊन जातं. त्याला कारण फक्त अज्ञान आहे. अज्ञान दूर होऊन ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावं इतकं केलं की जीवाला स्वस्वरूप करतं. आणि मग हे जे चाललं आहे ते त्याच्या आधिपत्याखाली चाललं आहे, ते त्याच्या कृपेनं चाललं आहे, ते त्याच्या मर्जीनं चाललेलं आहे आणि घडणार तेच आहे जे त्याला मान्य आहे. आणि कितीही आमचं
मन त्या ठिकाणी दामटायचा प्रयत्न केला, कितीही आमच्या मनासारखं घडवायचा प्रयत्न केला, परंतु त्याची इच्छा नसेल तर ते मुळीच घडत नाही. परंतु अज्ञानामुळं जीवाला हे कळत नाही. अति आसक्तीमुळे किंवा अति प्रेमामुळे म्हणा, जीव त्या ठिकाणी अडकतो. अडकलेल्या जीवाला, मायेनं झपाटलेल्या जीवाला बाहेर काढण्यासाठी सद्गुरूंची, भगवंताचीच कृपा व्हावी लागते. ती कृपा झाली की जीवाला स्वस्वरूप करतं, भगवंत स्वरूप करतं आणि अद्वैत भाव निर्माण होऊन मोक्ष पदाची अनुभूती या पृथ्वीतळावरच त्याला येऊन जाते. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.